नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची, आणि मी अनिकेत तांबरे। तर मंडळी, हाच तो क्षण ज्या क्षणाची आपण कोकणवासी म्हणजे आपण कोकणकर वाट बघत असतो की बाप्पा आपल्या घरी येणार, आणि आपण त्याची तयारी गेले 1 महिन्यापासून सुरू करत असतो। पण जेव्हा त्या दिवशी येतो ना गणपती, त्या दिवशी भरपूर आनंद होतो। तर त्याच्यासाठी आपण चाललेलो आहे गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणायला। तर जो आमच्या गावातला निसर्ग आहे आणि ज्या निसर्गाच्या सानिध्यातनं आम्ही जातो आपल्या बाप्पाची मूर्ती आणायला, तर म्हणजे आपला निसर्ग दाखवतो तुम्हाला। आणि हे बघ आपल्या पाठी कोण कोण आहे, राणी आहे, प्रज्ञा, तेज आहे, शशिकाका आहेत। तर चला जाऊया आपण बाप्पाची मूर्ती घरी आणण्यासाठी। तर चला मंडळी, हे बघा इकडनं आलोय आपण वाड्याच्या साईडने, आणि हे बघा पूर्ण कालपासून आहे ना भरपूर पाऊस आहे, त्यामुळे गढूळ पाणी आलंय नदीला पूर्ण। आणि आम्ही या इथे आहे ना, ही कोंड आहे ना, या कोंडीत आम्ही पोहतो। तर पुढे पद्या काका, पव्या का, सागर दादा आहे। हे बघा या एवढ्या वाटेत ना आम्हाला जावं लागतं, पण मजा येते। आणि या पलीकडे गणपती बाप्पा यायला सुरुवात झाली आहे, सगळीकडे वाजवत नेतात आहे ढोल ताशाच्या गजरात। मस्त असा निसर्ग, हे बघा हे बघा मस्त मजा येते। पूर्ण नदीला खजूळ पाणी आहे, आणि हा असा निसर्गातनं जाताना रस्ता। पव्या काकाने बघा आपली गेल्या वर्षीची टी-शर्ट घातली आहे, कुठे गेली हे बघा पुढे पद्या काका जातात। चला जाऊया मंडळी, आम्ही आहे ना पूर्ण असं नदीतनं जायला लागतं आम्हाला, पलीकडे जायला इकडनं। हे बघा हीच खरी मजा असते। तेजा पण आलाय, चंदू पण आलाय, शशी काका आले आता, आणि आता सगळीच जण हळूहळू जातील आता। हे बघा अशा मजा येते पण या पूर्ण नदीतनं पलीकडे जायला आपली बाप्पाची मूर्ती आणताना। माझ्या मते आपली मूर्ती आणताना इकडनं नाही तर फिरून जावं लागेल आम्हाला त्या साईडने। तर चला जाऊया, आणि मोबाईल थोडा सांभाळण्यासाठी आता ठेवायला लागणार आहे। तर पुढे याच्या पुढे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो। हे बघा असं जावं लागतं आम्हाला। हीच तर आपल्या खरी कोकणातली मजा आहे, आपल्या बाप्पाची मूर्ती घरी आणताना किती भारी वाटतं ना। दरवर्षी आम्ही या क्षणाची वाट बघत असतो आतुरतेने एकदम। मंडळींनो, थोडासा प्लॅन मध्ये चेंज करावा लागला, कारण तिथे पाणी कमरेवर होतं, त्यामुळे हे बघा आपण या चिखलातनं जायला लागतंय। चारी साईडने पूर्ण अशी बाजूनी झाडी आहे पूर्ण मस्त मग काय। चला जाऊया हळूहळू, या वाटेनच जावं लागणार आहे, पण मजा येते ना ह्याच्यातनं जायला। बघा मंडळी, या वाटेने येऊन आहे ना आता वाट लागली, पण हे बघा डायरेक्ट आम्ही आमच्या पुलावरती आलो इकडे, जो आमचं गाव आणि पलीकडच्या गावाला टच होतंय। नदीला पाणी भरपूर गेले, कारण का काल रात्रीपासून भरपूर पाऊस पडतोय। हे बघा हा असा निसर्ग, आणि या निसर्गातनं आपण आणतो ना आपल्या बाप्पाला, मस्त आहे बघा एकदम भारी। चला याच निसर्गाच्या सानिध्यातनं आपल्याला आपल्या बाप्पा घरी आणायचं आहे। तर जाऊया आता डायरेक्ट बाप्पाच्या कारखान्याजवळ। चला सर्वात हळूहळू येणारी माणसं आहेत ही, ह्यांच्यामुळे आम्हाला थांबावं लागलंय। हा खरं यांच्यामुळेच आम्हाला थांबायला लागलं इकडे। हे बघा मस्त पैकी असं झुळझुळ पाणी पाट्याच्या पाड्यांतनं। हे बघा इथनं मगाशी दाखवलं नाही बघा, इथून पाणी येत आहे शेतातून, मस्त पैकी असा हा दृश्य आहे। हे बघा काय कुठूनही या आमच्याकडं बाप्पाची मूर्ती आहे, पलीकडे जायचं असेल तर नदीतनंच यावं लागणार। आणि हा बघा इथे मासे पकडण्यासाठी बांध घातलाय मस्त वेगळी असा, आणि मस्त पाणी असं जुळजुळ।
वाहत आहे मस्तपैकी. पण किती सुंदर वाटतं ना आमचं गाव. भारी. आपल्या कोकणातला म्हणजे बोलतात ना, निसर्ग एवढा भरभरून दिला ना आपल्याला देवाने की बास रे बास. सुंदर असा निसर्ग. तर चला दादा डायरेक्ट कारखान्यावर जाऊया आणि बाप्पाची मूर्ती घेऊन आपण आपल्या घरी नेऊया स्थापन करण्यासाठी. मंडळी फायनली आपण आपल्या कारखान्याजवळ पोचलोय बाप्पाच्या. मस्त असा निसर्ग ते बघा. इकडनं आलं की आपण आपल्या बाप्पाच्या कारखान्यात पोचतोय. म्हणजे जिथे बाप्पाची मूर्ती घडवली जाते ना तिकडे. हे बघा इकडे मूर्ती आहेत आणि बऱ्याचशा मूर्त्या आहेत ना. काल मी आलो होतो ना कारखान्यात तर बऱ्याचशा मूर्त्या गेल्या आहेत. हे बघा आतमध्ये हा कारखाना आहे मस्त असा. इकडे बघा बाप्पाची आपल्या मूर्ती म्हणजे मोठी मूर्ती आहे. बघा मस्त अशी मूर्ती. हे बघा पव्यागांकडची मूर्ती आहे आणि पाचशे आपल्याकडची घरातली आहे. काका थोडं हे बघा बाप्पाच्या मूर्त्या बघा मस्त अशा. लांब नाही मूर्तीवर लांब कशी नेणार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. अशा प्रकारे आपण आपल्या बाप्पाचं आगमन सोहळा चालू केलेला आहे. आपल्या कारखान्यातून बाप्पा बाहेर पडलाय. पांडुरंगाने मूर्ती घेतली डोक्यावर. हे बघा आपल्या पदाकाने पण मूर्ती घेतली. पदाका पण आता मूर्ती आपल्या डोक्यावरती घेत आहेत. गणपती बाप्पा मोरया रे मोरेश्वरा. मोरया रे मोरेश्वरा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी बघताय तुम्ही आपल्या या बाप्पाच्या आगमनासाठी सुंदर अशी आपल्या कोकणातली काही बोल आहेत बाप्पा घरी येतानाचे. ते आपले चंदुकाका गाताना. मोरया रे मोरेश्वरा. मोरया रे मोरेश्वरा. हे जे बोल आहेत ना हे बोल आपल्या कानावरती पडायसाठी हर एक चाकरमानी आपल्या मुंबईत ना खास गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गावी येत असतो. केवढं सुंदर वातावरण आणि हे जे शब्द आपल्या कानावर पडतात ना खूप आपल्या मनाला जे वर्षभर आपण वाट बघत असतो जी दडपण असते आपली मुंबईतनं टेन्शन असतं हे खरं तर आपल्या या मार्फत आहे ना खरंच म्हणजे ते कुठेतरी जे टेन्शन असतं किंवा काही प्रश्न असणार ना ते सगळे मोकळे होतात. आपण सगळं ते भान हरपून जातो आणि विसरून सुद्धा जातो. त्यामुळे आपल्याला खरंच या आम्ही कोकणी माणसं का कोकणात येतो ना ह्याचं कारण हे आहे. खरंच आमच्या जर कोकणात यायचं असेल खरंच या खूप सुंदर मजा येते. निसर्गाचा आनंद सुद्धा देखील घ्यायला भेटतो आणि असे सुंदर असे बोल आहेत ना आपल्या कानावरती पडतात ना तेव्हा खूप म्हणजे प्रसन्न वाटतं वातावरण. तर आता थोडंफार माझे बोल ऐकलेत. आता काका जे बोलतायत ना
बाप्पाच्या आगमनासाठीचे एक गाणं आहे ते ऐका. गजानना पार्वती नंदना मोरया गजानना मोरया रे मोरेश्वरा मोरया रे मोरेश्वरा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. पार्वतीचा नंदा. मंडळी, हा आता पूल क्रॉस केलाय आणि आपल्या मूर्त्या निघाल्या आहेत बघा बाप्पाच्या. बघा निसर्ग म्हणतात आपल्या या कोकणातला. परशुरामाची ही भूमी त्यात हो बैसलो आम्ही. एक नंबर. हा बघा मंडळी केवढा चिखल आहे, पाय बघा पूर्ण रुतला आतमध्ये. आणि याच्यातनं आम्ही मूर्ती आणतोय. कोकणातली मस्त अशी मज्जा घेत आता आम्ही आपला बाप्पा आपल्या घरी स्थापन करणार आहे. चला. बाप्पा मोरया. हे गणपती आले घराला. गणपती आले घराला. हे गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. हे गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. हे बघा इकडे मंडळी आपल्या काकांचा पण, दीपक काकांचा पण बाप्पा आलेला आहे घरी. हा एकदम परफेक्ट टाइम मध्ये. हाय. आपला विपुल पण आलाय. विपुल आणि पियुष दोघं पण गणपती घेऊन आले बघा. हे आलेत आपल्या गावात कोकणात गणपती कसा असतो ते बघायला, बाप्पाचं सण. आणि आपल्या इथे मनोज काका गाडी लावतायत. काका हाय. नमस्कार. तुमची झाली मूर्ती स्थापन झाली हो. हो. बघा मंडळी निसर्ग बघा, निसर्ग. ह्या निसर्गाच्या सानिध्यात ना हे बघा बाजूला पूर्ण शेती आहे. आणि ही आमची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्त्या. आणि हे असा निसर्ग बघा. हे बघा निलेश आणि तेजस सुद्धा आलाय. झालं काय रे बाप्पाचं आगमन तुमच्याकडं? बाकी आहे होय. चला चला भेटूया. आपल्या बाप्पाची पूजा करताना घरी घेताना काकी प्राची काकी पूजा करते. आमची पुलवी पूजा करायला आली बाप्पाची. सावकाश सावकाश फिरवते जाते. हा बस 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 कर चल जाणार तू. तर मंडळी इकडे पण आपल्या बाप्पाचं आगमन करताना सगळीजण तयार झालेत. या मस्त.
बघा गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा. हे बघा सुंदर असं मकर पण तयार केलेलं आहे बाप्पाच्यासाठी. आणि आता थोड्या वेळाने बाप्पाची पूजा करीन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन मंडळी. मंडळी इकडे मम्मी मोदक बनवते. पूजा व्हायच्या आधी आपल्या मोदक नैवेद्य देवाचा. इकडे आई पण आहे. इकडे नैवेद्य चालू आहे. इथे मोदक. आपण एक मोदक बघूया कसा बनते. आधी लाती तयार केली, चोट टाकला आणि त्याच्यानंतर आता पाकळ्या पडणार आहे बघा. अशा पाकळ्या करून घ्यायच्या आणि मग ते एकत्र वरती करायचं. झालं तयार मोदक. हा बघा, हे बघा तयार पण झालेत आपल्याकडे मोदक. वाफवून घेतलेत. आणि आता या साईडला प्रिया काकी आणि आपली शुभा काकी पण मोदक करतात. सगळीकडे मोदकच चाललेत आमच्या घरात. शिजवायला टाकले की नाही मोदक? उकडायला. करा करा. तिकडे पण जातो काकीकडे. इकडे आमचा देवार आहे. देवाची पूजा झाली आहे. आता इथे थोडंसं जे काय मकराचं काम राहिलंय, इथे का पांडवा का लाइटिंग बसवत आहेत. थोडंफार काम राहिलंय. हे डेकोरेशन. आणि ते सगळेजण बसलेत. थोड्या वेळाने शशी काका आपल्या बाप्पाची पूजा करतील तेव्हा सुद्धा तुम्हाला थोडंसं दाखवीन. तर मंडळी इकडे आता बाप्पाच्या पूजेला तयार झाली आहे, सुरू झाली आहे. आता इथे दुर्वाचा हार घातला जातो बाप्पाला. जानवं पण घातलंय, कंठी घातली आहे सगळं. आणि आता पूजेला सुरुवात झालेली आहे. मंडळी सुरुवात झाली आहे बाप्पाच्या पूजेची. एक चांगला सॅमसंगचा चार्जर नवीन घेऊन लागायचं. काय विचार नाही करायचं. वायर तिकडे माझं सामान तिकडे जातं. मला ऑर्डरच्या पिशवीचं हे तुम्हाला कैची लागणार आहे. मंडळी आता बाप्पाला दुपारच दाखव बस. तर मंडळी आता पूजेची तयारी तर चालू आहे, तुम्ही बघितलीत. तर थोडीफार काकांनी पूजा केली आहे. पण आपण आरतीसाठी आपल्या देवळात ना टाळ आणि ढोलकी आणा जातोय. तर चला टाळ आणि ढोलकी आणूया. आणि नंतर आरती झाल्यावरती बाप्पाला नैवेद्य दाखवलं जाईल. नैवेद्य दाखवल्यानंतर आपला पण पोट पूजा होऊन जाईल. तर चला मोदक पण खायचे आहेत. तर चला जाऊया आरतीचं सामान आणायला, म्हणजे ढोलकी आणि टाळ आणायला. तर चला. सर्वांगी सुंदर
सैनिकाच्या भेटी परब्रह्मा दिला उतरी जगा जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभाराई तुझे आनंद भोजन हे भावे वाळे रमणे नमा विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई गजानन बाप्पा गणपती गजानन बाप्पा गणपती तर मंडळी इथे काकाने ना नैवेद्य दाखवून घेतलंय बाप्पाला. तर नैवेद्यात काय काय आहे ते बघूया आपण. वालाची भाजी आहे, मोदक 21 मोदक, डाळ भात, वरण भात, आलूवडी आहे, बटाट्याची भाजी आहे. तर बाप्पाला नैवेद्य दाखवून झालाय आणि आता आम्ही पण पोटपूजा करून घेतोय. तर चला या मंडळी जेवायला. तर मंडळी आत्ताच पोटपूजा केली आहे, झालं, नैवेद्य वगैरे खाल्ला, मस्त मोदक वगैरे खाल्ले. आणि आत्ता जरा मम्मी बोलली की मामाकडे जायचं आहे, कारण का उपासना प्रथम आहेत आलेत, कारण का ती लोकांची 10वी असल्यामुळे ते उद्या सकाळी वाटतं निघणार आहेत मुंबई म्हणजे पुण्याला जायला. तर मम्मी बोलली की जाऊन आपण त्यांना पण भेटून या आणि गणपती बाप्पाच्या पायासुद्धा पडून येऊया. तर चाललं देवरुखला. तर मामाकडे गेल्यावरती मामाने काय काय डेकोरेशन केलं हे सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घडवून देतो. तर चला आपल्याला देवरुख बाजारपेठामध्ये पण जायचं आहे, बघू काय काय दाखवायला मिळतंय. चला जाऊया आपण देवरुखला. चला. तर मंडळी आत्ता झालो देवरुखला, मामाकडे आलो आहे आणि ज्यांना भेटायला आलं वाटतं ते वाटतं दुसरीकडे पाया पडायला गेलेत, म्हणजे खालच्या गणपतीला पाया पडायला गेलेत. मोठं घर जे आहे ना मामाचं, विलास मामाचं, त्याच्याकडे गेलेत. आणि आता जाऊया आपण बाप्पाचं दर्शन घेऊया, मामीला आणि बाकीच्यांना भेटूया सगळ्यांना. तर चला मामाचं घरसुद्धा दाखवतो. घर तर दाखवलं आहे तुम्हाला, बाप्पाची मूर्ती दाखवतो, आशीर्वाद घ्या. चला मंडळी, आशीर्वाद घेण्याआधी हा बाहेरचा निसर्ग बघा, हा बघा, हा पूर्ण असा निसर्ग आहे. त्या साईडला पूर्ण डोंगर आहेत, हे झाड असल्यामुळे दिसत नाही आहे. आता जाऊया आपण बाप्पाचं दर्शन करूया. कोण आहे इकडे? आई आहे बघा. हे बघा. काय झाली का तयारी? झालं जेवण बिवण झालं, नैवेद्य वगैरे? ऋषी पंचमीची उद्याची तयारी. हे बघा मस्त अशी पावलं काढलेत आणि बाप्पाची मूर्ती बघा केवढी मोठी आहे बघा बाप्पाची मूर्ती. वा वा वा, सुंदर, मस्तच मस्तच. हे बघा मस्त मूर्ती आहे बाप्पाची मोठी. आशीर्वाद घ्या सगळ्यांनी. तर मंडळी इकडे आहेत ना मामाची मुलं आहेत. प्रथम, उपासना, श्रावणी आणि चुटका आमचं म्हणजे सृष्टी. आणि बाबा इथे बसलेत. आणि इकडे प्रदीप मामा आहे, मामी आहे पल्लवी मामी, आई. आणि बारके आम्ही बाहेर आतमध्ये गेली वाटतं. इकडे काय काय दिले आईने? आळू दिलंय आणि हे काय? आगाडा. म्हणजे उद्या ऋषी पंचमीची तयारी.
बरोबर ना? ऋषीपंचमीची मस्त असं हे वातावरण झालंय. इकडे बघा काकडीची वेल लावले. हे काकडीचीच आहे ना हे? मग पडवळाची आहे वय. पडवळ हा हे बघा इकडे लागलंय पडवळ. हे बघा पडवळ लागलंय पडवळ. हा मस्त अशी वेल लावली. चला जाऊया आता निघायची तयारी करूया. हे बघा काय करतंय बघा आमचं चुटक. चला जाऊया आपण निघायची तयारी. बारक्या मामा आतमध्ये झोपलाय. तर मंडळी इकडे रक्षाबंधनचा कार्यक्रम गणपतीच्या दिवशी, कारण का मामा आला नव्हता ना कामामुळे, पुण्यावरनं आला नव्हता इकडं मुंबईला. तर मग आता रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे आणि आता बारक्या मामा पण उठतोय थोडा वेळ. तो त्याची पण रक्षाबंधन होणार आहे. हे बघ हे बदक आहे ते. एक मिनिट. हे बघा इथे संदीप मामा बारक्या मामाची रक्षाबंधन पण बाकी होती. तर मंडळी इकडे खालच्या घरात आलोय विलास मामाकडे. आणि बाप्पाची आपल्या मूर्ती बघा किती सुंदर आहे. पूर्ण मातीची मूर्ती आहे आपली पूर्ण. आणि मस्त असं डेकोरेशन केलंय. साध्यात सिंपल मस्त, कारण टेन्शन नाही. ते पप्पू दादा आहे, इथे मामी आहे आणि इकडे आई आहे. आई असू दे. Hare Rama